प्रेमात रंगल्या प्रेमाच्या आभाळी प्रेमाच्या पंखांनी जाऊ चला. प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नवे. प्रेमाच्या गुपित नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे. प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला. आजी कामात आजोबा. आजी कामात आजोबा. का उगाच ओरडतीयस? मी इथं बसलोय. काय झालं? तुम्ही प्रमिला आजींना बघितलंत का कुठे? एवढं कुठलं आमचं भाग्य आलंय. सकाळी 6:30 पासून इथं तंबू ठोकून मी बसलोय. तुळशीला पाणी घालायला पण त्या आल्या नाहीत. अहो आजी घरात कुठेही नाहीयेत. नाहीयेत? मोबाईलही नाहीये त्यांच्याकडे. कुठे शोधायचं त्यांना? कुठे राहिले? काय गे छोटे सुमे बॉम्ब लावला तुला सकाळी सकाळी? अहो दत्ता भाऊ आजी घरात कुठेही नाहीयेत. कुठतरी असेल की घरात? नाही नाही निघून गेल्यात त्या न सांगता कोणालाही. निघून गेला? हे रंजा रंजा उठ. म्हातारी घरात नाहीये. इमर्जन्सी उठ. हो इमर्जन्सी आहे तर जा ना तुम्ही. का तिथं पण मीच यायला पाहिजे तुमच्या बरोबर? जायला काय तू चल. म्हातारी घरात दिसत नाही. शोधायला जायला पाहिजे आपल्याला. चल उठ. मी आश्रमात फोन केला होता तिथेही ते नाहीये. गेली कुठे म्हातारी? मला काही समजत नाही कुठं गेले असतील. पण या कोपऱ्यावरच्या देवळात बघून येऊ का? तिथं त्या नेहमी जात असतात. थँक्यू थँक्यू. एक काम करतो. आसपासची सगळी देवळं मी बघतो. आश्रमाच तुम्ही बघा. हा एक मिनिट. धना आणि जयेश पण घरात नाहीयेत. अरे काय झालंय? सगळं इतक्या टोकाचं का वागतायत मला काही कळत नाही. त्याचा असे ओम भाऊ काल दिलेला तुम्ही विषाचा डोस ज्यांना पचलाय ते घरात आहेत आणि ज्यांना नाही पचलं ते घराच्या बाहेर आहेत. असो आपलीच माणसं आहेत. तुम्ही तेवढा आश्रम बघा. मी देवळांचं बघतो. हा चला तू स्टेशनवर वगैरे आलो तुम्ही. शोभना मावशी मी येईपर्यंत तू कुठेही जाणार नाहीयेस. नाहीतर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. हे ओम हे घे. हे घाल तोड. चल आणि बघ उगा डोक्याला टेन्शन द्यायचं नाही. इमोशनल सीनची वेळ नाहीये. ऍक्शन सीनची वेळ आहे. ओके आरामात जायचं एकदम. मी जर सगळ्यात तेवढं जाऊन बघून येतो. हा चला. हा बोल ईशा. चौधरी साहेब तुमची अपॉइंटमेंट मिळेल का मला? काय आहे? अजून एक खूप अनुत्तरित प्रश्न आहेत माझ्या मनात आणि तुम्ही स्वतःहून काहीच सांगत नाही आहात. म्हणजे माझ्यासाठी वेळच नाहीये तुमच्याकडे. ईशा मी गाडी चालवतोय. मी जरा घाईत आहे. एक प्रॉब्लेम झालाय. आजी सकाळपासून घरात नाहीये. काय? घरात नाहीये म्हणजे कुठे गेले? काय झालंय? अगं ईशा तशी आजी रोज सकाळी देवळात जाते हा पण आज घरी परत आलीच नाहीये. म्हणून मी त्यांना शोधायला बाहेर पडलोय. मला काही सुचत नाहीये. आपण नंतर बोलूया का प्लीज? ओम 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 शांत हो प्लीज शांत हो. हे बघ पिंकीच्या वेळेला मला तू कसं सांगितलं होतं शांत राहायला आठवतंय ना? तू नको काळजी करूस. त्यांना काही झालेलं नसेल. त्या जिथे कुठे असतील तिथे अगदी नीट असतील. तू काही काळजी करू नकोस. बरं मला सांग त्यांना काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे मेडिकल वगैरे? म्हणजे
म्हणजे डिमेन्शिया किंवा असं विसराळूपणाचा आजार वगैरे काही आहे का? हा, हल्ली अधूनमधून होतं थोडं विसरायला. गॉड. अरे मग लगेच पोलीस कंप्लेंट केली पाहिजे आपल्याला. ऐक, मी लगेच तयार होते, मी येते तुझ्या बरोबर. नाही नाही, नको नको, मी मॅनेज करतो. आणि काही लागलं तर तुला कळवीन ना मी. डोंट वरी. मला नक्की कळव, मी वाट बघतीये. ओके. आणि ऐक, काळजी घे. बाय. बाय. मी माझा आणि माझ्या काकाचा आतमध्ये नंबर देऊन ठेवलाय ऑफिसमध्ये. तुम्ही प्लीज लक्ष ठेवा. ह्या बाईत दिसल्या तर त्यांना लगेच कॉन्टॅक्ट करायला सांगा. हा, थँक्यू. हा बोलो मैं. काकी, मी इथे मातृच्या वृद्धाश्रमातही आलो होतो, तिथेही नाही पोचलेत आजी. बरं ठीक आहे, तू काय काळजी करू नकोस. हा, आणि त्यांना आजींची सगळी माहिती देऊन ठेव आणि आपल्या दोघांचे नंबर पण देऊन ठेव त्यांच्याजवळ. आणि त्यांना म्हणावं की त्या जर परत तिथं आल्या तर तुला किंवा मला फोन करून कळवायला सांग. अरे मी ते सगळं केलंय रे काकी. मी मोबाईलवर त्यांचा फोटोही दाखवलाय त्यांना. हा, बरं ऐक, जयेश आणि धना त्यांचं काही कळलं का? नाही ना, मी चाललोय पुणा स्टेशनला आणि त्या मास्तरड्यानं पण फोन बंद ठेवलाय रे, त्यामुळे काही अंदाज लागत नाही. बरं तू धना आणि जयेशची काही काळजी करू नकोस. दत्ताभाऊ शोधायला गेलेत त्यांना. हा, आणि तू तू काय करतोस आता? मी आता पोलीस स्टेशनला चाललोय. काय पोलीस स्टेशन? दुसरा काही पर्याय नाहीये काकी. काही ऍक्सिडेंट केस आले का बघतो. हे ओम्या, उगाच वेडेवाकडे विचार करत बसायचं नाही. हे असं काहीही होणार नाहीये, कळलं का? काहीही होणार नाही असं. आणि जे काय होत राहील ना ते कळवत राहा मला फोन करून. ओके, बाय. गुरुजी पण कुठं ओळखलाय कोणास. गुड मॉर्निंग ॲडव्होकेट ओम चौधरी. बसा. सकाळपासून कुठली ऍक्सिडेंटची केस आली आहे का? एक मिनिट. ए जाधव, ए जाधव, अरे सकाळपासून काय ऍक्सिडेंटचे केस आले का आपल्याकडे? हा, एक केस आली आहे साहेब. डेथ झाली आहे. कोण आहे? बॉडी आयडेंटिफाय झाली आहे. कोणीतरी भोसले म्हणून आहे. मेल आहेत सर. बरं बरं, ठीक आहे. काय झालं ओम साहेब? माझी आजी सकाळी देवळात जाते म्हणून निघाली, पण घरीच नाही आली. मी गेलो होतो त्या देवळात. आजूबाजूच्या सगळ्याच देवळात पाहिलं, खूप ठिकाणी शोधलं तिला, पण ती कुठेच सापडली नाही. मी आजूबाजूला चौकशी सुद्धा केली, मला काही सुचेना. म्हणून मग शेवटी मी इथे आलो. नाही बरं केलं, चांगलं केलं तुम्ही. बरं सकाळी किती वाजता बाहेर पडलं ते काय आठवतंय? नाही, एक्झॅक्टली नाही सांगता येणार, पण बहुतेक 4:30-5च्या दरम्यान असेल सकाळी. आणि घरापासून देऊळ किती अंतरावरती? आमच्या सोसायटीतनं बाहेर पडल्यानंतर एक 10 मिनिटावर आहे. ते शंकरचं देऊळ ना? काय तिकडे फारसं कोणी जात नाही आणि त्या देवळाची निगा पण कोणी राखत नाहीये. काय अशी एखादी मिसिंग केस आली ना की आमचे सगळे सहकारी तिकडे जातात आणि मग तिकडचे रिपोर्ट्स मला येतात, म्हणून मला सगळं माहिती आहे. तुम्ही काळजी करू नका. मी आता काही फॉर्मल तुमचा FIR काही नोंदवून घेत नाहीये. माझे सहकारी कामाला लावतो, ते शोध घेतीलच. हा, बरं मला एक फोटो आणून द्या. ओके, थँक्यू. बरं घरात काही सगळं ठीक ना? काय टेन्शन नाही, तसं फारसं काही नाही.
काय साहेब, हल्ली म्हाताऱ्या लोकांच्या सुसाईडच्या केसेस इतक्या वाढल्यात ना. मुलं जरा विचित्र वाईट वागले काही डिप्रेशनमध्ये जातात आणि मग सुसाईड करतात. अल्टरनेट डेला अशी एक ना एक केस येते आमच्याकडे. सो सॅड. तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला अपडेट देतो. प्लीज कळवा मला. काही झालं तरी मला कळवा प्लीज. या तो. साहेब, माझा नंबर आहे ना तुमच्याकडे? हो, तुमचा नंबर माझ्याकडे नसेल असं कधी होईल काय? आहे, माझ्याकडे नंबर आहे. कळवा हा प्लीज. हे बघा साहेब, तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला कळवतो. थँक्यू. हे जाधव, त्या बिबीवाडी एरियात कोण आहे ते बघ आणि त्याला तपास करायला सांग लवकर. तू जरा फोन लाव. अहो आत्ताच लावलं ना, आपण बोललो ना आत्ताच. अगं मग पुन्हा लाव. तुम्ही शांत होता का जरा? तुम्ही नका टेन्शन घेऊ. हे बघ, तू मला शांत व्हायला सांगू नकोस, समजलं का तुला? रमीला सापडत नाहीये. मला भ्रमिष्ट व्हायला झालंय. माझ्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. लाव फोन. ठीक, लाव फोन लाव. ठीक आहे लावतोय. बरं, मी लावते फोन, तुम्ही शांत राहा. हो, लावते. आपलं माणूस लांब गेल्यावर किती जळतो ना जीव. मग तो सख्खा नसेल तरी चालेल. मला नाही वाटत माझ्या घरच्यांना मी गेल्याने काही फरक पडला असेल. उलट बरं वाटलं असेल त्यांना. म्हणाले असतील बॅट टळली. बरं काय बडबडतीयस तू? असं बोलू नये बेटा. आता मला जरा आजींचीच काळजी वाटतेय. धना आणि जयेश तरुण आहेत, काहीतरी करतील ना, पण आजींचं म्हणजे. हो, ते दोघं तरुण आहेत, त्यांना एकमेकांची साथ आहे. पण ही प्रमिला एकटी आहे ना. मी तर तिला काल शेवटचं बघितलं ना, भीती वाटली ग मला. कशी हसत होती ती. मला वाटलं वेडबीड लागतंय का काय. मी तर तिला कालपासून पाहिलं पण नाहीये. काय चाललंय तुमच्या दोघांचं? हं? काय एवढं टोकाचं बोलताय तुम्ही? वाईट गोष्टी पण ना एका मागोमाग येतात अगदी. आता तू कशाला असं बोलतीयस? ओमनी नुसतं अडकवून ठेवलंय मला. मी येईपर्यंत कुठे जाऊ नकोस म्हणे. ए बाई, अगं फोन लाव. हो, लावते मी. काहीतरी कळेल आपल्याला. हो हो हो. शोभना मावशी, शोभना मावशी. अरे ओ मामी, इथे आहोत. तुम्ही इथे आहात? मी बाहेर किती हाका मारत होतो. मला वाटलं. अरे काय वाटलं? त्याला बसू दे. बसू दे. ए मुली, जरा त्याला पाणी दे. अरे ओम, काय झालं? आजींचं काही कळलं का? अरे ओम, अरे काहीतरी बोल. आम्ही किती वाट पाहतोय. नाही आजी, नाही सापडला. अरे देवा. नाही म्हणजे काल रात्रीपासून मला वाटत होतं बरं का, त्यांचं जरा तोल जातोय. परमेश्वरा, देव करू आणि त्यात धडधाकट असोत म्हणजे झालं. त्यांना काही होणार नाही. नाही. अरे ओम, दत्ताराम आणि रणजित कुठे आहेत? ते धना आणि जयेशला शोधायला गेलेत आजोबा. त्यांना काही झालं ना तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार. ओम ओम, कुठे निघालायस तू? मी सगळे रस्ते पिंजून काढेल. हो, पण आधी थोडंसं खाऊन घेतोस का बाळा? काही खाल्लेलं नाहीयेस तू. मी पाण्याचा एक थेंब घेणार नाही जोपर्यंत आजी सापडत नाही. ओम, अरे हा बोल सागऱ्या. हा उमे, अरे मला जयेशचा फोन आला होता. काय म्हणाला?
अरे मला सांगत होता, मला न सांगता शहर सोडून जाणं त्याच्या जीवावर आलं होतं म्हणून त्यांनी फोन केला होता. अरे पण कुठे आहेत ते आता? अरे ते काय सांगितलं नाही. मी विचारणार तेवढ्यात त्यांनी फोन कट केला आणि आता फोन लागत नाहीये त्याचा. शेट यार, आता या दोघांना कुठे शोधायचं? उम्या, माझ्या अंदाजाने ते लोक रेल्वे स्टेशनवर आहेत, कारण मागे रेल्वेच्या हॉर्नचा आवाज येत होता. सागर एक काम कर, तू लगेच रणजित काकाला फोन कर. रणजित काका आणि दत्ताराम भाऊ स्टेशनवरच त्यांना शोधायला गेलेत. हो हो, डोंट वरी, मी फोन करतो त्यांना. ओके, हे बघ सगळं नीट होणार आहे. यू डोंट वरी. हा ओके. आणि सागर प्लीज मला लगेच कळव काय होत आहे ते. चल चल चल, बाय बाय बाय. या रे. अरे या ना आता, या. धना, शांत. मूर्ख आहेस का ग तू? हा, मूर्ख आहेस? असं न सांगता जातात निघून. पिंटो, जयेश, धना, अरे तुम्ही कुठं होतात? आम्ही किती वाट बघतोय इथे. एक मिनिट, आता कुणी काही बोलणार नाहीये. काय झालं ते मी तुम्हाला सांगतो. धना आणि गुरुजी घर सोडून गेल्यानंतर त्यांनी याला फोन केला होता. तेव्हा याला जाणवलं की दोघे रेल्वे स्टेशनवरून बोलतायत. यानं लगेच तसं मला कळवलं. मी डायरेक्ट पुणा स्टेशन गाठलं. तिथेही दोघे एका थर्ड क्लास डब्यामध्ये विदाऊट तिकीट चढत होते. धरलं कॉलरला गुरुजीनं खाली खेचलं. त्याला सांगितलं ताबडतोब घरी चालायचं आणि मध्ये पळा बिळायचा प्रयत्न केला तर कानाखाली आवाज काढे. तुम्ही काही सांगितलं तरी आम्ही नाही राहणार इथं. रणजित भाऊ, ओम भाऊनी सांगितलं ना सरळ निघायला आपल्याला. हे तू म्हणतोस जयेश? अरे तुम्ही गेलात म्हणून तो ओम्या वेडा झालाय. वण वण भटकतोय तिकडे. काही खाल्लंच सुद्धा नाहीये सकाळपासनं. आणि त्यात आजी पण नाही सापडत आहेत. आजी? आजी कुठे गेल्या? अगं पोरी, ते माहिती असतं. हे दोघ जण त्यांना घेऊन नसते का आले? गुरुजी, आजी पण गेल्या. काय रे गुरुजी, ओम्या एवढं बोलला तर एवढं मनाला लावून घ्यायचं? हा म्हणजे मला पण सुरुवातीला वाईट वाटलं होतं, पण दत्ताराम भाऊनी सगळं समजावून सांगितलं मला. माझं काय म्हणणं आहे की हे दोघं पोचलेत हे ओमला कळवलं का? हो, मी स्टेशनवरनं निघालो तेव्हाच फोन केला होता त्याला. हो का? गुड, व्हेरी गुड. आता फक्त आजींचं. मी जाऊन आजीनं बघून येतो देवळात. अरे बाबा, मी देवळात जाऊन आलोय. ती तिथे नाही आहे, आलं का लक्षात? आणि तू कुठेही जाणार नाही आहेस. हा परस्पर गेला तर काय करायचं मला सांगा तुम्ही. मी कुठेही जात नाही, मी परत येतो. अरे हो आजोबा आजोबा आजोबा, कुठेही जाणार नाही येतो. ती धना मुद्दल इथं ठेवून गेला ना. काळजी नका. हे प्रमिला कुठं गेली असेल? हा बोल ईशा. काय झालं? कुठे आहेस तू? काय नाही ग, 5 एक वृद्धाश्रमात जाऊन आलोय मी, पण कुठेच नाहीयेत त्या. अरे देवा. मी पोलीस स्टेशनला सुद्धा जाऊन आलो.
तिकडे PSI जगताप साहेबांना भेटलो. ते मला कोर्टात भेटत असतात वरचेवर कामानिमित्त. त्यांचा माझा थोडासा परिचय आहे. ते मला इन्फॉर्मली मदत करायला तयार आहेत. ते संध्याकाळी कळवतो म्हणाले. आणि मी दुसरीकडे शोध घेतोच आहे. ओम, मी येते तुझ्या बरोबर. तू ऐक ना माझं. आपण मिळून शोधू त्यांना. अगं नको, उगाच तुझी कामं खोळंबती. अरे वेडा आहेस का तू? इथे आपला माणूस गायब आहे आणि कामाचं कसलं कौतुक? तू नको काळजी करूस. आता मला डोकं शांत ठेवायची गरज आहे. आय नो तू माझ्यासोबत आहेस. हे बघ, माझे इन्स्टिंक्ट मला सांगतायत की आज संध्याकाळपर्यंत ना आजी घरात असतील. ओम, मी खूप वाईट माणूस आहे का ग? अरे तू वेडा आहेस का? हे बघ, मी आहे ना. सगळं छान होईल. तू नको काळजी करूस. ईशा, तुला वाटतं तसं मी माणूस नसेन तर काय करशील ग तू? हे बघू, तू जसा आहेस ना तसा पूर्णपणे माझा आहेस. नको काळजी करूस, सगळं नीट होईल. आणि ऐक, तुला काही लागलं ना तरी लगेच मला फोन कर. काय आणि काय हे एवढा गर्लफ्रेंडनी फोन केलाय? एकदा हसून तरी दाखव. थँक्स. दॅट्स लाईक अ गुड बॉय. आणि ऐक, तू हसलास ना की खूप गोड दिसतोस. थँक्स ईशा. सी यू. काळजी घे. बाय. na 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 na